मुसलमानाची सिंधवरील पहिली मोठी स्वारी. त्यानंतर इसवी सन 711 मोहम्मद कासिम नावाच्या अरबी मुसलमान सेनापतीने 50,000 सैन्यासह हिंदुस्थानच्या सिंध प्रांतावर पहिले मोठ्या प्रमाणावरचे असे आक्रमण केले. त्या काळी सिंधवर दाहिर नावाचा वैदिक धर्माभिमानी ब्राह्मण राजकुळातील राजा राज्य करीत होता. अर्थात सिंधमध्ये बहुसंख्य जनता वैदिक धर्माभिमानी हिंदूंचीच होती. उरलेली अल्पसंख्य जनता बुद्ध धर्मीय होती. पूर्वी जेव्हा सिंध प्रांत होण्याचा शेवटचा उग्र राजा जो मिहिर गोल याचे सत्तेखाली होता, तेव्हा त्याने बुद्धांचा पुष्कळ छळ केलेला होता. त्याचा उल्लेख सोनेरी पान चौथेयात केलेले आहे. कारण उग्र स्वभावी मिहिरगोल जरी वंशाने हून आणि म्लेच्छ होता, तरी धर्माने तो वैदिकांच्या रुद्र देवतेचा एकनिष्ठ उपासक असल्यामुळे वैदिक धर्माभिमानी होता आणि तो बुद्ध धर्माचा त्याच्या भुलगेपणासाठी अत्यंत तिटकारा करी. परंतु मिहिरगोलाच्या मृत्यूनंतर सिंध प्रांत वैदिक हिंदू राजांच्या राजसत्तेखाली जेव्हा आला, तेव्हापासून त्या वैदिक हिंदू राज्यात बुद्धांना तसा कोणताही त्रास होत नव्हता. त्यांना त्यांचा धर्म त्यांच्या पुरता निर्वेदपणे पाळता येत होता. बौद्धांचा राष्ट्रद्रोह. तथापि वैदिक हिंदूंच्या राज्यावर कोणतीही मुसलमान नावाचे परधर्मीयांनी परकीय लोक चालून येत आहेत हे पाहताच या भारतीय बौद्धांना आनंद वाटू लागला. त्या मूळच्या हिंदूद्वेषी लोकांना क्वचित असे वाटले असेल की पूर्वी यवनांच्या, ग्रीकांच्या, मिनॅंडर प्रभृती परकीय राजांनी किंवा परकीय कुशाणांच्या कनिष्काने जसा बौद्ध धर्म स्वीकारून भारतात बौद्ध राज्य स्थापन केले होते, तसेच हे नवे परधर्मीय मुसलमान लोकही करतील. अरब मुसलमानांच्या त्या सेनापतीने पहिल्या तडाख्यासरशी सिंधचे देवल हे महत्त्वाचे सिंधुद्वार बंदर दाहिर राजाच्या हातून जिंकून घेताच तेथील बौद्धांच्या पुढाऱ्यांनी त्या परकीय सेनापतीचे पुढे जाऊन स्वागत केले. दाहिरच्या वैदिक धर्मीय राज्याशी लोकांशी आमचा संबंध नाही. आमचा धर्म निराळा, त्यांचा निराळा. आमच्या गुरुने बुद्धाने आम्हास अहिंसा व्रताची कडक दीक्षा दिलेली आहे. आम्ही शस्त्रधारण करून राजांच्या उलाढालीत भाग घेत नसतो. ज्याचा विजय होऊन राज्य होईल त्या राजाची, मग तो कोणीही असो, त्याची आज्ञा आम्ही ऐहिक व्यवहारात मानतो. आता आपण विजय मिळविलात, आता आमचे राजे तुम्ही. तेव्हा आम्ही बौद्ध लोक दाहिराच्या सशस्त्र सैन्यात शिरू किंवा त्यास मिळू अशी शंकासुद्धा मनात आणू नये आणि आपणापासून आम्हा बौद्धांना कोणताही उपद्रव होऊ नये अशा आशयाची त्या बौद्धांनी शरणागतीची विनंती त्यांना राजकारणपटू मोहम्मद कासिमने त्या वेळेपुरते अभय दिले. तिकडे देवल सिंधुद्वार मुसलमानांच्या हाती पडले आहे हे कळताच राजा दाहिर आपले सारे सैन्य सज्ज करून मुसलमानांची लढाई देण्यास स्वतः रणांगणात उतरला. मोहम्मद कासिम ही देवलच्या आजूबाजूच्या सिंधचा प्रदेश जिंकीत पुढे घुसला. ज्या मुसलमान तवारीखकारांनी, वृत्तांत लेखकांनी ज्या अरबांच्या स्वारीचे वृत्त लिहिले आहे, तेच लिहितात की सिंध प्रांत जिंकीत जाताना त्यातील दुर्गम वाटा दाखविण्यात, अरब सैन्यास ठिकठिकाणी दानगोटा पुरविण्यात, दाहिर राजाची बित्तम बातमी देण्यात सिंधमधील बौद्ध लोकांनी आणि त्यांच्या भिक्षूंनी मुसलमानांना शक्य ते सहाय्य दिले. काही वैदिकांनीही देशद्रोह केला, पण तो वैयक्तिक अपवादात्मक. राजा दाहिर रणात झुंजत असता ठार होतो. शेवट मुसलमानांच्या हिंदूंच्या मुख्य सैन्याची गाठ ब्राह्मणाबाद येथे पडली. हिंदूंनी हटतटाने लढाई दिली. मुसलमानांपाशी त्यावेळी तोफा नव्हत्या, तरी एका नवीन प्रकारची दुरून मारा करणारे भडीमार यंत्रे होती. ती हिंदूंकडे नव्हती, त्यामुळे त्यांचे बळ तोकडे पडू लागले. दाहिरच्या सैन्यात अरब मुसलमानांची काही सैनिक पथके पगारावर लढाऊ चाकरीत असत. कासिमशी दाहिरच्या सैन्याचे तोंड लागताच ह्या बहाडोत्री मुस्लिम सैन्याने अकस्मात बंड करून दाहिरला कळविले की सेनापती कासिम अरब मुस्लिम हे धर्मयुद्ध आहेत. आम्ही मुस्लिम यास्तव तुम्हा हिंदू काफरांचे पक्षाने मोहम्मद कासिमशी आम्ही लढणार नाही असे म्हणून
त्यांनी हिंदू सैन्यावरच चाल केली. हिंदूंच्या शत्रूवरही विश्वासणाऱ्या भोंगळसूत्रीपणाचे प्रायश्चित यापुढे ज्या ज्या हिंदू राजाने मुस्लिम सैन्य पदरी ठेवले त्याला असेच भोगावे लागले. भर रणात हिंदू सैन्याचा व्यूहच ढासळे. तरीही झुंज न बिघडविता हत्तीवर चढून स्वतः दाहीर राजा शौर्याची पराकाष्ठा करीत रणधुमाळी लढत होता. जेव्हा तोच रणात ठार झाला तेव्हा हिंदू सैन्याची दाणादाण उडाली. मुसलमानाच्या सेना लागोलाग पाठलाग करीत नगरात घुसल्या. पण दाहीर राजा रणात ठार झाल्याची बातमी कळताच त्याच्या तेजस्वी राणीने आणि तिच्यासह शतावधी हिंदू वीरांगणांनी एका भडकलेल्या प्रचंड चितेत उड्या घेऊन जोहार केला. क्षात्र धर्माची सीमा झाली. त्या राणीला श्रेष्ठ वर्गातील कुलीन स्त्रियांना पकडून दासी करण्याचे शत्रूचे मनोरथ बहुंशी धुळीस मिळाले. तथापि त्या कोलाहलात दाहीर राजाच्या सूर्यादेवी आणि परिमलादेवी ह्या नावाच्या 2 राजकन्या मात्र नगरात घुमलेल्या मुसलमानांच्या हाती लागल्या. मोहम्मद कासीमने पाडाव केलेल्या सर्व सैनिकांना आणि नागरिकांनाही सरसकट कापून काढले. परंतु दाहीरच्या त्या 2 राजकन्या आणि इतर ज्या शतावधी हिंदू स्त्रिया त्यांच्या हातात पडल्या त्यांना त्याने दासी बनवून नेले. हिंदूंची लूटमार, जाळपोळणी, कापाकापी तर बेखटक चाललीच होती. ही दुर्दशा त्या एका नगराचीच उडाली नाही, तर मुसलमान सिंधमध्ये पुढे घुसत असता वाटेत आलेल्या नगरग्रामाचीही तशीच दुर्दशा उडत चालली. पण ह्या भयंकर राष्ट्रीय संकटात बौद्ध काय करीत होते? राजा दाहीर रणांगणात ठार होऊन मुसलमानांचा विजय झाला आहे असे कळताच नगरानगरात असलेल्या विहारातून हे बौद्ध लोक मुसलमानाच्या स्वागतार्थ मोठमोठ्या घंटा बडवीत होते आणि मुसलमानी राजाचा उत्कर्ष व्हावा म्हणून सामुदायिक प्रार्थना करीत होते. बौद्धच्या पापाचे हातोहात प्रायश्चित्त. पण जे त्यांनी अशा नवसाने मागितले तेच त्यांच्या मुळावर आले. शेवटची लढाई जिंकताच जेव्हा मुसलमान सिंधमध्ये वादळासारखे घुसले तेव्हा हिंदूंचे जसे शिरकाण होत चालले त्याहूनही निष्ठुरपणे मुसलमानांनी बौद्धांचे शिरकाण केले. कारण वैदिक हिंदू गटागटाने नि व्यक्तिशःही इथे तिथे लढत तरी होते, त्यामुळे त्यांच्या काहीतरी वचक मुसलमानास बसे. परंतु बौद्ध विहारातून नि बौद्ध वस्तीतून तर तसा सशस्त्र प्रतिकार करणारा कोणीही भेटण्याची चिंताच नसल्यामुळे भाजी कापावी तशी बौद्धांची मुसलमानांनी कापाकापी केली. जे बौद्ध मुसलमान झाले तेच काय ते वाचले. साऱ्या सिंधमध्ये पसरलेले त्यांचे विहार नि त्यातील भराभर मूर्ती बुद्धपरस्तीचा म्हणजे मूर्तीपूजेचा भयंकर तिटकारा असलेल्या मुसलमानांनी तोडून फोडून टाकल्या. बुद्धपरस्त हा मुसलमानात शिरलेला शब्दच मुळी बुद्धप्रस्थ या बौद्धांच्या संस्कृत शब्दाचा अपभ्रंश आहे. मुसलमानांना हिंदुस्थानात घुसताना प्रथम बॅक्ट्रिया, पार्थिया इत्यादी प्रांतात मूर्ती अशा बुद्धांच्या विहाराच्या प्रस्तातूनच बहुसंख्येने आढळल्या. त्यामुळे मूर्तिपूजकांना ते बुद्धपरस्त म्हणजे बुधपरस्त असे म्हणू लागले. अशा बुद्धपरस्ताचा म्हणजे मूर्तिपूजकांचा विध्वंस करणे ही मुसलमानांची धर्माज्ञाच होती. मुसलमानांच्या आततायी हिंसेने बौद्धांच्या आततायी अहिंसेचा केलेला शिरच्छेद. परिच्छेद 158 ते 160 मध्ये बौद्ध धर्म हिंदुस्थानातून नामशेष का झाला ह्या प्रश्नाचा जो उहोप केला आहे त्याचा या पुस्तकातील विषयास अवश्य तितका समारोप करण्याचे कालप्राप्त स्थान हेच आहे. ज्या इसवी सन 700च्या कालाविषयी आता आम्ही इथे लिहित आहोत त्या काळी म्हणजे मुसलमान भारताच्या सीमेत सिंधकडे पाऊल टाकण्याच्या आधीच भारतामध्ये चहूकडे बौद्धांची संख्या सारखी घटत जाऊन तो पंथ क्षयाच्या मार्गास लागलेला होता. मागील प्रकरणातून हे दाखवलेच आहे की बुद्ध तत्त्वज्ञानाचे नि धर्ममताचे वैदिक धर्मधुरंधरांनी जे वैचारिक खंडन यशस्वीपणे केले ते काही भारतातून बौद्धांच्या झालेल्या समूळ उच्छेदाचे एकमेव कारण नाही. त्या उच्छेदास अनेक राजकीय नि सामाजिक घटनाही कारणीभूत झालेल्या होत्या. त्यापैकी ज्या घटनांकडे यापूर्वीच्या बहुतेक इतिहासकारांचे लक्ष गेलेले नाही किंवा ज्यांनी द्यावे इतके
प्रामुख्य दिलेले नाही. अशा काही इथे अवश्य त्या त्या घटनांचा नि कारणांचा उल्लेख ठसठशीतपणे त्या संक्षिप्त समारोपात करीत आहो.